जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आता आज एक आपण चार अभंग बघणार आहोत तुकारामांचे. या सगळ्यामध्ये तुकारामांचा प्रवासातला एक टप्पा दिसतो. हा पुढचा टप्पा आहे. त्यांच्याकडनंच आहे का? आता सगळा इंद्रियांचा त्रास हा तुकारामांचं वैशिष्ट्य असं आहे की झगडायला फार लागलाय तुकारामांना. त्यामुळे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं जे म्हणलंय, अंतर्बाह्य जग आणि मन, स्वतःच्या मनाबरोबरचा युद्ध म्हणजे स्वतःच्या विकारांबद्दलचं युद्ध, आणि बाहेर तर आहेत सगळी असमता त्याच्याबरोबर लढणं. पण हा जो स्वतः विरुद्धचा झगडा आहे तो आता बुद्धाच्याही बाबतीत तुम्हाला दिसतो. बुद्धांना जो अतिशय माराशी जी टक्कर दिली असं म्हणतात, ती माराशी टक्कर म्हणजे स्वतःच्या विकारांशीच दिलेली टक्कर आहे आणि त्यातून त्यांना ज्ञान झालं. तसंच तुकोबांचं आहे, त्यातून स्वतःच्या विकारांशी होणारा झगडा आहे, त्यातून ते तेजाची झळाळी तुकोबांना प्राप्त झाली. आणि हे असा झगडा ज्ञानदेवांच्या बाबतीत नाही, असा झगडा नामदेवांच्या बाबतीत नाही, असा झगडा अगदी नाथांच्याही बाबतीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ते त्यातनं गेल्याचं त्यांच्या कवितेमध्ये दिसत नाही. तुकारामांचं महत्त्वच आमच्या संप्रदायात यासाठी आहे की ते तुमच्या माझ्यासारखे हाडामावसाचे संत होते आणि स्वतःशी झगडा करत ते सप्तलोक पलीकडे जाणारे, सदेह स्वर्गाला जाणं. त्यातला आता स्वर्ग हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. वारकरी संप्रदायात लोकांना अजिबात आवडत नाही. सदेह स्वर्गाला गेले म्हणलेलं त्यांना आवडत नाही. तेवढं वैकुंठाला गेले असं म्हणायचं. विष्णूकडे गेले ना, ते ते काय विमान आलं ते गरुड आहे, तो काय स्वर्गात घेऊन जायला आलेला नाही आहे, तो वैकुंठाला घेऊन जायला आलेला आहे असं आहे ते. त्यामुळं तर पण सदेह वैकुंठाला गेले, हे जे मिथ्यक आहे, त्याचा खरा अर्थ असा आहे की सगळा देह ब्रह्म केला, स्वामींनी काया ब्रह्म केली, असा गाथेमध्ये उल्लेख आहे त्याचा. म्हणजे सगळ्या विकारांचं सुद्धा दैवतीकरण दैवीकरण करून तुकाराम पलीकडे गेलेत, असा असा त्याचा अर्थ आहे. हा जो टप्पा आहे तो फार महत्वाचा टप्पा आहे. तर तुकाराम कसं त्याचं वर्णन करतात बघा. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा. सगळ्या इंद्रिय मेळाशी तुकाराम झगडतायत आणि त्यात त्यांना आता यश यायला लागलेलं आहे. आणि हुश असा समाधानाचा निश्वास तुकाराम टाकतायत आपल्या झगड्यामध्ये. आणि ते बोलतायत, कसं बोलतायत बघा. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पारेरा ओढाळांचा. ही इंद्रिय ओढाळ फार परमेश्वराकडे जाण्यापासून मला मागं खेचतात. ही सगळी आहेत आउटवर्ड, बाहेर बघणारी आहेत, आत बघू देत नाहीत मला. स्वतःचं खरं रूप स्वरूप काय आहे बघायला गेलो आत की ताबडतोब धाव घालून येतात माझ्यावर आणि मला बाहेर ओढतात. ही ओढाळ आहेत ही. ह्यांचा पहारच चुकला माझा आता. कारण ही काय आहेत, ही ज्याच्यातून निर्माण झाली, ज्या ब्रह्मामधनं, ज्या परमेश्वरानंच हा सगळा खेळ निर्माण केला, त्यात मला निर्माण केला या इंद्रियांचा गट, त्याच्याकडे मी घेऊन आलेलो आहे आता. असा 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 हा फार मोठा एक टप्पा आपल्या आयुष्यातला तुकाराम सांगतात. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पारेरा ओढाळांचा. आता माझा ओढाळांचा, ह्या ओढाळ इंद्रियांचा पहारा चुकला, मी मोकळा झालो त्यांच्यातनं. आणि मग सांगतात, बहु केले दुःखी त्यांची या सांभाळे. फार सांभाळी मी इंद्रिय आणि म्हणून दुःखालाच फक्त पावलो, फक्त दुःखी झालो. बहु केले दुःखी त्यांची या सांभाळे, आता तोंड काळे तेणे लोभे. आता काय, तो काळं झालं त्यांचं तोंड. आता मला काही नाही, आता 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 परत इंद्रियांचा नाही त्रास होणार मला. त्यांची या अन्याये भोगा माझे अंग. या इंद्रियांची जपणूक करताना, त्यांचे आनंद त्यांना देत असताना मी एवढी पापं केली की त्या पापाचं मला घ्यायला लागते. इंद्रियांना काही फरक पडत नाही, इंद्रिय पापं करतात आणि मला भोगायला लागतात ती सगळी. असा असा मी आणि माझी इंद्रिय ह्यामध्ये वेगळेपणा निर्माण केला तुकारामांनी. आणि आपल्याला सांगायला सुरुवात केली की तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नव्हे. असा वेदांताचा जो सगळ्यात मोठा संदेश आहे तो वारकऱ्यांनी अशा पद्धतीने दिला. त्यांची या अन्याये भोगा माझे अंग, सकळही लाग द्यावा लागे. त्यांचे भोग त्यांच्यामुळं, कर्म त्यांच्यामुळे निर्माण झालं, वासनेतून आणि विकारातून. भोग मला द्यायला लागला. इंद्रियांना काही पडलं नाही, इंद्रियांनी फक्त मजा केली, बाकी मला त्रासात अडकवून टाकलं. असं म्हणजे मी म्हणजे माझे विकार नव्हे, मी म्हणजे हा सगळा इंद्रियांचा मेळ म्हणजे मी नव्हे, असं तुकारामांना समजायला लागलो. त्याचं हे फळ आहे. नाही कुठे स्थिर राहो दिले क्षण. ह्या इंद्रियाने मला कुठे स्थिर बसूच दिलं नाही, असं खंत व्यक्त करतात तुकाराम. आणि आता ते सगळ्या इंद्रियांचा गठ्ठा मी पांडुरंगाच्या चरणी सोडून असा माझ्या निजधामाला निघालेला आहे. असा हा मोठा अभंग आहे तुकारामांचा. नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण, आजीवरी सीण पावलो होतो. फक्त कष्ट झाले या इंद्रियांच्या मागं लागल्यामुळं, त्यांच्या ओढाळपणाच्या मागलं कष्टच झाले, बाकी काही आनंद माझ्या आयुष्यात आला नाही. वेगळं आल्या खोडी केली तडातडी.
आहे सारखी माझी तडातडी करून टाकली, परमेश्वरापासून ताटातुटी केली, सारख्या खोडी करत राहिली ही सगळी इंद्रिय. सांगावया घडी नाही सुख, सुखाचा एक कण सुद्धा, सुखाचा एक क्षण सुद्धा या इंद्रियाने मला दिला नाही हो. आणि आता ते सगळं मला कळून आलेलं आहे. निरवनी तुका चालीला गोवा रे. निरविलं म्हणजे सोपवलं. हा सगळा इंद्रियांचा गोवा आहे, जे इंद्रिय मंडळ आहे, ते परमेश्वराच्या पायापाशी आता मी अर्पण केलेलं आहे. निरवनी तुका चालीला गोवा रे, देवापाशी भार सांडवनी. सुरुवातीची वेळ अशी होती, बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा. जिथून आला सगळा हा प्रपंचाचा फेरा, त्या पांडुरंगाच्याच पायी मी आता आलेलो आहे, आणि त्याच्या पायी हे सगळं अर्पण केलेलं आहे. आणि मी मात्र आता पूर्ण मोकळा झालेलो आहे, आणि मोकळा होऊन मी आता पुढे चाललेलो आहे. असा फार एक महत्वाचा टप्पा आध्यात्मिक आयुष्यातला तुकाराम सांगतो. या सगळ्या टप्प्याला सहाय्यभूत होईल असेच नेमके पुढचे 2-3 अभंग आहेत, ते पण वाचूया आणि मग आपण आज थांबूया. न करावी आता पोटासाठी चिंता. कारण ह्या पोटासाठी चिंतेसाठीच प्रपंच आहे ना सगळा. आमच्या रामदासांनी दासबोधामध्ये मला फार आवडतो ते विशेषण, ते दुर्भर असं विशेषण दिलंय पोटाला, काही केल्या भरतच नाही. दुर्भर असं असं विशेषण निर्माण केलंय. तो शब्द मराठीत वापरला जाणारा शब्द नाही, पण एका दुर्भरा पोटी, एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, असं सांगितलेलं आहे. नोकरीमधल्या माणसाचं ह्याच्यापेक्षा चांगलं वर्णन कुठलं नाहीये. ते बरोबर दासबोधात रामदासांनी केले. एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे. कोणालाही साहेब म्हणायला लागते म्हणले ह्या पोटाच्या कारणासाठी. त्याचा पोटाचा हा 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 पोटाबद्दल फार, पोटाबद्दलचे अभंग असं एक आपण एकदा कधीतरी बोलू. नामदेवाने लिहिलेले आहेत, आमच्या तुकारामाने लिहिले आहेत, नाथाने लिहिले. ते पोट तुम्हाला कुठं कुठं घेऊन जाईल काय सांगता येत नाही. तर त्याच्यावरचा उपाय बरोबर आमच्या तुकारामांनी कसं सांगितलंय बघा. न करावी आता पोटासाठी चिंता. सारखं पोट पोट पोटाची चिंता करू नका, होतंय म्हणले ते व्यवस्थित, काय काळजी करू नका. न करावी आता पोटासाठी चिंता, आहे त्या संचिता माप लावू. परमेश्वरानं संचित काहीतरी दिले ना मला. मला प्रत्येक जीव निर्माण केला आहे तेव्हा त्याच्या अन्नाबरोबर निर्माण केलेला आहे. आपल्या संचितामध्ये जेवढं काही अन्न आहे त्याचे काहीतरी माप आहे, ते बघू. आणि त्याच्या मागं वेगळा प्लॅन करून लागायचं काही कारण नाही, असं प्रत्यक्ष तुकाराम सांगतात. दृष्टी ते घालावी परमार्था ठाई. परमार्थ काय, तुम्हाला जे करायचं आहे प्रयत्न सगळे, ते केवळ पोट भरायसाठी, पोट कुठल्या तरी घरात बसून भरायचं, मग ते कुठले कपडे घालून काय, ते सगळं प्लॅनिंग फक्त पोटासाठी. आपल्या आणि आपल्यावर अवलंबून असलेली अनेक पोटं, असं म्हणून ते सगळं पोटाचाच चाललंय म्हणजे तुमचा विचार. आता जी काही तुमची ताकद आहे, दृष्टी ते घालावी परमार्था ठाई. परमार्थाच्या ठाई घाला ना, तेवढा सगळा प्रयत्न. क्षुल्लका उपायी सीण झाला. हे म्हणले पोटाच्या मागे लागून तुम्ही जे करिअर करताय सगळं ते क्षुल्लक उपाय आहेत, त्यामुळे फक्त सीण होणार, आणि परमार्थात तर तुमची काहीच प्रगती होणार नाही, असं तुकाराम सांगतात. येथे तव नाही घेई जैसे सवे. अहो हे सगळं करून तुम्ही इथं जे जोडणार त्यातला एक कण सुद्धा बरोबर येणार नाही हो तुमच्या. कायम मृत्यूचं भान संत आपल्याला देतात. तसं तुकाराम सांगतात, एवढं सगळं खटाटोप करून जे काय जोडता इथे, ते काय पोरांसाठी ठेवलं तर पोरांच्या बरोबर येणार नाही, तुमच्यासाठी ठेवलं तर तुमच्या बरोबर येणार नाही, असं प्रत्यक्ष सांग. येथे तव नाही घेई जैसे सवे, काही नये जीवो वेचो मिथ्या. काही काही नाही हो, काही वेचायला गेला तर सगळं मिथ्या आहे ह्या संसारामध्ये. तुम्ही जे जे जोडलंय भौतिकदृष्ट्या ते सगळं मिथ्या आहे, त्याचा काही बरोबर येणार नाही. खंडणेची नव्हे उद्वेग वेर झाली. आणि तुम्ही असं म्हणाल की अहो हा जन्म गेला, पुढच्या जन्मामध्ये आम्हाला आता मुक्ती मिळेल. काही मिळत नाही म्हणले तुकारामांनी सरळ सांगितलं. कधीतरी तुम्हाला परमार्थाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला उभं राहायला लागेल. आपोआप होणार नाही. आमच्या नशिबात असेल तेव्हा होईल. आता हे जन्म आम्ही असं जरा मजा करतो काय, असं हा अल्पसंतुष्टपणावर जे संत संत क्रूर आहेत एका बाजूला बघायला गेलं ना, तर ते तुम्हाला उचकडून बाहेर काढतात वेदना देऊन सुद्धा. ते म्हणतात खंडणेची नव्हे उद्वेग वेरधारी. एरझऱ्या करून काहीही होणार नाही. एरझऱ्या करून ह्या जन्माचं नाही, पुढच्या जन्मी असं एटीकिटी एटीकिटी करून काही नाही. नापास बाहेर घरीच बसायला लागणार म्हणजे, तुमची काही डिग्री पूर्ण होणार नाही की एरझऱ्या करून, असं प्रत्यक्ष सांगतात. त्याच्यावर भरोसा ठेवू नका, आत्ताच सुरू करा. आत्ताच सुरू करा, असं असं संतांनी सांगणं हे फार मोठी गोष्ट आहे. खंडणेची नव्हे उद्वेग येरधारी, बापुडे संसारी सदा असो. सतत संसारातच राहणार म्हणजे, संसारातनं बाहेर पडणार या जन्मी आणि परत पुढच्या जन्मी परत संसारातच येणार. काहीतरी करतो आणि मग आपोआप काहीही होत नाही. परमार्थामध्ये प्रयत्न करायला लागतो आणि प्रत्येक जन्मी त्याचा क्युम्युलेटिव्ह होत राहतं, ते संचित साठत राहतं. असा एकमेव मार्ग हा आहे असं सांगतात. शेवटा पावावी नावेचे बैसणे. आता हे हे मात्र फार तुकारामाची फार सुंदर अशी उपमा आहे बरं का.
शेवटा पावावी नावेचे बैसणे. शेवटा म्हणजे काय, पाहुणे म्हणजे पहिलं तीरावर जर पोचायचं असेल तर ही मध्ये भव नदी आहे सगळी. ही भव नदीच्या पाण्यातून पलीकडचा किनार गाठायचा असेल तर नावेत बसायला पाहिजे हो. ते ना, ना, ना- काहीतरी ढकलून मी पुढे जातो असं म्हणून होत नाही. आणि मी केवळ पोहून माझ्या स्वतःच्या ताकदीने मी नदी ओलांडेन असं कृपा करून म्हणू नका. ते काही कसं सांगितलंय बघा, शेवटा पाववी नावेचे बैसणे, भुजाबळे कोणी कष्टी व्हावे. भुजाबळे म्हणजे माझ्या दंडातल्या बळानं मी पहिलं तीरापर्यंत पोहत जाईन असा अट्टहास धरू नका कृपा करू. नावेत बसा. आणि मग ही नाव कसली आहे, ह्या नावेत ही नाव जी नावेचं जे प्रतिमान आहे ना, नावेची उपमा आहे, ती सगळ्या जगाच्या सगळ्या धर्माच्या वाङ्मयामध्ये तुम्हाला दिसते. तुम्हाला ख्रिश्चॅनिटीमध्ये नाव दिसेल, तुम्हाला ही मनूची नौका म्हणून दिसते तुम्हाला. हे नावेचं प्रतीक फार सगळ्या संस्कृतींमध्ये आहे. आणि त्याला कारणं पण आहेत, ते आपण नंतर बघू. पण शेवटा पाववी नावेचे बैसणे, भुजाबळे कोणी कष्टे व्हावे. अहो, स्वतःच्या भुजाच्या जोरावर मी पार करून जातो असं म्हणू नका, नावेत बसा. मग ही नाव कसली आहे, ही नाव हरिनामाची नाव आहे, नामाची नौका आहे असं 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 सांगतात. शेवटा पाववी नावेचे बैसणे. तर ह्या नावेवरनं बरंच काही आठवतंय पण आज बोलायला. शेवटा पाववी नावेचे बैसणे, ह्या नावेचा उल्लेख आमच्या नामदेवांनी ज्ञानदेवाची स्तुती केली. एक तरी ओवी अनुभवावी असा जो त्यांनी त्यांनी सांगितलं. त्यामध्ये अ, अ, 56 भाषेचा केलासे गौरव, अशी ओळ आहे. नामदेवांनी लिहिलेली गोळ आहे. 56 भाषेचा, ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषांचं प्रतिबिंब आलंय, 56 भाषातले शब्द आलेत असं काही म्हणतात. काही म्हणतात 56 बहुजनांच्या सगळ्या भाषा त्यात आल्या असं असं काही म्हणतात. 56 भाषेचा केलासे गौरव, दयार्णवी नाव उभारिली, असं असं नामदेवाने म्हणले. दयार्णवी भवार्णवी सॉरी भवार्णवी नाव उभारली. भवाचा अर्णव आहे, त्यांनी तर समुद्र सांगितले, समुद्र पार करू शकेल अशी नामाची नौका ज्ञानदेवाने उभा केली आणि आमच्या हातात दिली. असा असा नामदेवांनी गौरव केला ज्ञानदेवांचा. तसंच सांगितलंय, शेवटा पाववी नावेचे पैसण, त्या नावेत बसा नामाच्या, की जी ज्ञानदेवांनी आपल्या हातात दिली. भुजाबळे कोणी कष्टी व्हावे, कशाला ते भुजाबळेचे कष्ट करायचे असं असं सांग. तुका म्हणे आता सकळांचे सार, सगळ्याचं सार जे आहे ते नामात आहे. तुका म्हणे आता सकळांचे सार, करावा व्यापार तरी ऐसा. नामाचाच व्यापार करा म्हणाले, दुसरं काही नाही. दुसऱ्या कशात बसू नका. ही नाव तुमच्यासमोर आलेली आहे नामाची, त्यात बसा. असे लीलया नाम घेत घेत तुम्ही पलीकडे पाहून जाल आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हाला. असं असं सांगण्याचा खटाटोप तुकारामांनी केला. हेच नामाचं भांडवल आहे. हेच तुकारामांचं खरं भांडवल होतं. हा तुकारामांचा पुढचा अभंग आहे, हा फार गाजलेला अभंग आहे. खरे भांडवल सापडले गाठी. खरं भांडवल, हे खरं कॅपिटल जे लागतं धंद्याला, ते सगळं व्यापार उद्यमातलाच माणूस असल्यामुळे त्यांच्या सगळ्या उपमा त्यातल्या आहेत. खरे भांडवल सापडले गाठी, जेणे न ये तुटी उदमासी. काही नाही, व्यापार उद्यमाला तोटाच यायचं कारण नाही. असं मला आता भांडवल सापडलं. ते म्हणजे नामाचं भांडवल आहे. विठ्ठलाच्या नामाचं भांडवल मला आता सापडलं. आता काय नाही, आता माझा व्यापार सुखाचाच होणार. सवंगाचे केणे सापडले, सापडले घरी. सवंगाचे केणे म्हणजे काय, केणे म्हणजे माल, केणे म्हणजे माल. आणि सवंग म्हणजे स्वस्त. सवंगाचे केणे सापडले घरी. व्यापाऱ्याला अजून काय चैनी पाहिजे, की जे स्वस्तातला माल सापडला आणि तो कुठेही दिला तरी फायदाच होतोय. असं सापडणं म्हणजेच मोठा फायदा आहे ना. इनपुट कॉस्टच काय नसायला पाहिजे, तर ती नाहीच. आणि बाकी सगळा फायदाच फायदा. ते म्हणाले, सवंगाचे केणे सापडले घरी, भरोनी वैखरी साठविले. नाम सापडलं हो, आणि ते नाम मी कंठी धरलं असं त्यांनी सांगितलंय. वैखरीमध्ये साठवून घेतलं हे नाम. हे स्वस्त फुकट मिळालेलं नाम वैखरीमध्ये साठवलं. घेता देता लाभ होत असे सकळा. माझ्या तोंडी माझ्या चित्ती सगळीकडे मी नाम साठवलं आणि आता नामाचाच व्यापार करतो. नाम सगळ्यांना वाटत फिरतो मी आता. घेता देता लाभ होत असे सकळा. इथे एकाला तोटा आणि दुसऱ्याला फायदा असा व्यापारच नाही म्हणजे नामाच्या मध्ये. सगळ्यांना देणाऱ्यालाही फायदा आणि घेणाऱ्यालाही फायदा असा हा व्यापार आहे. असा मला सापडलाय आता. घेता देता लाभ होत असे सकळा, सदैवा दुर्बळा भाव तैसा. हा चांगला आश्वासन आहे तुकारामांच्या. ते म्हणजे हा जो आहे ना, हा नामाचा व्यापार मी उघडलाय, सगळ्यांना फायदा आहे म्हणले. ह्यामध्ये जो सुदैवी माणूस आहे, दैववान माणूस आहे, भाग्यवान माणूस आहे, त्यालाही फायदा आहे. आणि दुर्बळ माणूस आहे, दुर्दैवी माणूस आहे, विकारवश माणूस आहे, त्यालाही फायदा आहे म्हणाले. काही नाही, भाव तैसा, ज्याचा भाव जसा आहे
तसा त्याचा त्याचा फायदा आहे. असा हा नामाचा व्यापार आहे. म्हणजे सगळ्यांना फायदाच फायदा आहे. फडा आलिया तो न वजे निरासे. फडा म्हणजे केंद्रस्थानी बाजारामध्ये असं फड मांडलाय असं म्हणतात. ह्या व्यापारात जो फडावर आला, इथे हा नाम घ्यायला जो आला, तो विनमुख जाणारच नाही. तो न वजे निरासे, निराश होऊन जाणारच नाही. त्याचा फायदा होणार म्हणजे होणार. जरी काही त्यास न कळता, त्याला काहीही अध्यात्म कळायचं कारण नाही. म्हणजे नाम त्यांना एकदा आमच्या फडावर येऊन घेतलं की त्याचा फायदाच फायदा आहे. असं ह्या नामाचं महात्म्य आहे. तुका म्हणे आता झालीसे निश्चिंती. खूप निश्चिंत झालो, सगळ्या चिंता माझ्या आता भागल्या. तुका म्हणे आता झालीसे निश्चिंती, आणिक ते चित्ती न धरू दुजे. आता नाम सोडून मी काही दुसरं काही हृदयात घेणारच नाही. आणि नामाला मी आलेलो आहे आणि नामाच्या नौकेत बसलेलो आहे, नामाचा व्यापार करतोय. अशी अतिशय आनंदाची अशी स्थिती तुकारामांच्या प्रवासातली ते सांगतात. अजून एक आपण अभंग घेऊया आणि मग थांबूया. मग अशी इंद्रियांचा व्यापार सगळा आहे, तो इंद्रियांचा सगळा गठ्ठा मी पांडुरंगाच्या पायाशी ठेवला आणि मुक्त झालो, असा जो अभंग होता, तशा पद्धतीचा परत एकदा अभंग आहे. पण ह्यामध्ये कसं आहे, ते ज्यांना जमलेलं नाही आहे, इंद्रियांचा गोवा जो आहे तो पांडुरंगाच्या पायाशी ठेवून स्वतः मुक्त व्हायला ज्यांना जमलेलं नाही नामाच्या बळावर, पण जे मुक्तीचा आव आणताय शब्दज्ञानातून, असे गुरु खूप जागोजागी गुरु होते तसे. त्यांच्याबद्दलची टीका आहे. उचित न कळे इंद्रियाचे ओढी. इंद्रियांचे मगाशी जो ओढाळपणाचा त्रास तुकारामांना होत होता, त्यातून ते बाहेर पडले. आणि ते कसे बाहेर पडले मगाशीच आपण बघितलं. ज्यांना ते बाहेर पडायला जमलं नाही, त्यांनी अहंकारावर मात करत स्वतःच्याच विकारांशी लढत बसायचं असतंय. बाहेर जाऊन विकारापासून मुक्त झाल्याचा आव्हानात अध्यात्म शिकवत बसायचं नाही. हे फार पथ्य आहे तुकारामांनी सांगितलेलं. उचित न कळे इंद्रियाचे ओढी, मुखे बडबडी शिकले ते. ते इंद्रिय मुक्ती कशी करायची याची बडबड गुरुची ऐकून पोपटपंची कशी करायची हे या गुरूंकडनं शिकावं. हे बडबड करणारे लोक आहेत. ह्या शब्दज्ञानाचा काहीही उपयोग नाही. उचित न कळे इंद्रियाचे ओढी, मुखे बडबडी शिकले ते. आपण जाऊन न्यावी नरकास, बळे बेताळीस कुळे जग. अहो हे लोक आहेत ना, यांचे विकारावर काहीच ह्यांना संयम करता आला नाही. आणि बाहेर मात्र सगळी प्रवचनं चालू. हे स्वतःला तर नरकात घालणारच, म्हणजे स्वतः ह्यांच्या 42 पिढ्या नरकात जाणार ह्यांच्या आधीच्या, अशी तुकारामांनी शिवी घातलेली आहे. स्वतःचा जो जर कंट्रोल नसेल, तर दुसऱ्याला शिकवायचं सुद्धा तुम्ही नाही. हे काय पथ्य आहे बघा बरं. आधी स्वतःच आहे, त्याचे अनेक जन्म गेले तरी चालतील, पण स्वतःशीच युद्ध करा. त्यातून मग तुम्हाला आदेश आला तर तुम्ही बाहेर सांगा. नाही तर काय नडलेलं नाही, जगाचं काय तुमच्या विना नडलेलं नाही. परमेश्वर अवतार घेईल. त्याला जर फारच वाटलं, तुम्ही स्वतःहून जग सुधारायला जायचं काय कारण नाही. तुम्ही स्वतःला सुधारा, असं असं ते सांगते. याबद्दल आमच्या तुकारामांचाच दुसरा एक अभंग फार चांगला आहे. आ- आशा आशा ते समूळ खांदोनी काढावी, तरीच गोसावी व्हावे तेणे. अशा अर्थाचा अभंग. गोसावी व्हायचं असेल तर आशा सगळी खणून 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 त्याची सगळी मुळं खणून काढायला पाहिजेत. एवढंच नाही, तुकारामांचा मिश्किलपणा एवढा प्रचंड आहे. नाही तरी सुखे असावे संसारी, असं सांगितले. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. एक संसार करून एक फजिती झालीच आहे. आता संन्यास करून दुसरी फजिती मांडू नका म्हणले. तुम्ही संसारातच राहा आता आणि नाम घ्या, असं तुकारामांचा मिश्किलपणा. संतांचा विनोद हा भयंकर अतिशय म्हणजे असा विनोद असावा की एकाच बाजूला आपल्याला हसू आलं पाहिजे, आपल्यावरच हसायला आलं पाहिजे, आणि आपली उन्नती पण झाली पाहिजे, आपल्यासमोर आरसा पण धरला पाहिजे. असा संतांचा फार पवित्र विनोद आहे. त्यामध्ये काही हिणकस असा काही विनोदच नाही. संतांचा विनोद हा असा देवानं केलेलाच विनोद आहे. उचित न कळे इंद्रियांचे ओढी, मुखे बडबडी शिकले ते. आपण जाऊन न्यावी नरकास, बळे बेताळीस कळे जग कुळे जग. 42 कुळं नरकात घालतात हे लोक. अबोलणे बोले डोळे झाकून या. काय काय वर्णन केलंय बघा. अहो जे अनिर्वचनीय आहे ते डोळे झाकून असं गूढ ज्ञान सांगतात. हे खोटे आहेत म्हणले ना, ह्यांना काय कळते. अबोलणे बोले डोळे झाकून या, बडबडी वाया दंभासाठी. दंभ आहे म्हणले, स्वतःच काही जमलेलंच नाही करायला आणि दंभापोटी बडबड मात्र करतात. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी. बघा बरं तुकारामांना केवढा आत्मविश्वास आलाय. तो जी बडबड करतोय ना सगळी ब्रह्मज्ञानाची, आम्ही त्या बाजारातले पारखी आहोत म्हणतात. आम्हाला नामाच्या जोरावर आम्हाला कळलंय खरं काय आणि खोटं काय ते. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, नाचे देखो वेखी, जाणो खरे. हे हे गुरूंचं किंवा दुसऱ्या कोणाचं जरी बघून बिघून जसं बोलतात आणि नाचतात, तर खरं काय आणि खोटं काय
हे कळण्याची पारख आम्हाला पांडुरंगानं दिलेली आहे. आमचा एका नामाच्या नौकेत बसा आणि पलीकडे जा, त्याच्या पलीकडे करायचं काही कारण नाही. ह्या मोठ्या सद्गुरू गुरूंच्या मागे लागू नका असं सांगतायत ते. सगळं सगळं नाम तुम्हाला गुरुत्व मिळवून देईल, नामच तुमचा गुरु ठरेल असं सांगितलंय. आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरे.